आणि नक्कीच मंगेश सर पाहतोय आपण आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आपल्या भेटीला आला. नक्कीच दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि नक्कीच वरणे या गावाचे आपण पाहतोय भावेश पवार आणि पवन केने दोन्ही इथे आपल्याला पाहायला मिळतात. अगदीच छोटे छोटे खेळाडू आहेत. गणेशजी देशमुख यांचे चिरंजीव आहेत ते, त्यांचं इथे आगमन झालंय दोघांचंही. नक्कीच आपण पाहतोय दोन्ही फलंदाज अर्थातच वावेघर या संघाचे मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. आपल्या संघासाठी ओपनिंगच्या पेअर मध्ये अंकुश आणि हेमंत आहेत. जर का बघायला गेलं गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज पाहता रोहित एक चांगला गोलंदाज आहे. मॅचला होते सुरुवात. स्क्रीनवर पाहू शकता मेन आयोजक जे आपले आहेत प्रकाश पवार. आपण पाहतोय पहिला गोलंदाज रोहित आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय P1च्या षटकामध्ये. पहिला चेंडू आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. इथे मात्र बॅटची लीडिंग एज आपण पाहतोय. पंचांचा बोट गेलंय आकाशामध्ये आणि नक्कीच एक मोठ्या विकेटचं पतन आलंय अंकुश या स्वरूपात. चला होऊन जा द्या डीजे. मात्र घेतला. नक्कीच नक्कीच मंगेश सर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक भन्नाट गोलंदाजी चालू आहे. कल्पेश कदमने मात्र अप्रतिम झेल घेतला. दुसरा चेंडू प्रगती पथावर आहे. मोठा फटका मारायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा पुरेसा संपर्क झाला नव्हता. एकच धाव आली आहे म्हणजेच या एका धावेने धावफलकाचं झालं श्री गणेशा. धावफलक जाऊन पोहोचलाय 1 या अंकावरती. एक बाद एक आपण पाहतो अंकुशच्या स्वरूपात एक मोठा ब्रेक थ्रू वावेघर या संघाला मिळाला. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक धाव मात्र घेतल्या जाते पुष्कर. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज होतोय. एक चांगले गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून इथे पडते. हॅलो हॅलो हॅलो. हा फटका चांगला आहे परंतु प्लेयर आहे तिथे तैनात. उचलणार फेकणार एक रिस्की धाव आपण पाहतोय परंतु इथे काय घडतंय. दोन्ही बॅटर्स आपल्या घरी सुखरूप आलेत आणि नक्कीच या 2 धावाच्या साईने जर का बघायला गेलं ना मंगेश सर 3 धावा झालेल्या आहेत म्हणजेच एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक चालू आहे आणि 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूमध्ये 3 धावा देखील इथे मात्र बघायला भेटल्यात. जर पाहिलं ना आपण पुष्कर तर मात्र दोन्ही संघाकडे जमेची बाजू आहे. एक मोठी विकेट गेले वावेघरची. नक्कीच आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. वारंवार निर्धाव चेंडूची सांगता म्हणजेच कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारून देत नाहीये फलंदाजांना. बांधून ठेवण्याचं काम जगडून ठेवण्याचं काम फलंदाजांना करतोय रोहित. आणि नक्कीच P1च्या षटकामध्ये जशी गोलंदाजी कराडे या संघाला त्याच्याकडून अपेक्षित होती ना त्याच प्रकारची गोलंदाजी तो आपल्याला पाहायला मिळतोय करताना. आता चेंडू झालेत ते 4 चेंडू झालेत आणि नक्कीच धावफलक आपल्याला पाहायला मिळते 3 अंकावरती. नक्कीच अजून P1च्या षटकामधले 3 चेंडू बाकी आहेत परंतु जर का पाहिलं ना तर हेमंतला मोठे मोठे फटके मारावे लागतील कारण तो सलामीसाठी आलेला फलंदाज आहे. यावेळेस सर्व बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक म्हणून राहील. मी म्हणूनच सांगेल पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतली सीमा रेषा पलीकडची बेट येतोय A1 क्वालिटीचा
चार 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 चौकार. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा एवढा सुंदर संपर्क झाला नाहीये. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र इथे घेतली जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते 8 वरती. संधी देऊया पुष्कर मात्र डीजे साडी. देशमुख यांचं इथे आगमन झालंय. छोटे चिरंजीव आहेत गणेशजी देशमुख मुख्य आयोजकांचे. नक्कीच आपण पाहतोय मंगेश सर दुसऱ्या षटकामध्ये म्हणजे शुभम आलेत. शुभमला सुद्धा जशी गोलंदाजी रोहितनं केली ना, रोहितच्या पावलावर पाऊल ठेवून त्याला गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच एक मोठा फटका आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये, म्हणजेच तो फटका मारला होता हेमंतने. परंतु हेमंतला अजूनही मोठे मोठे फटके म्हणजे एकेरी दुहेरी धावायला सुद्धा प्राधान्य द्यायला हवं, परंतु मोठे मोठे फटके सुद्धा मारावे लागतील. जर का एक फायटिंग टोटल, एक डिफेंडेबल टोटल जर का तुम्हाला कराडे या संघासमोर ठेवायची असेल ना, तर तुम्हाला इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु कराडे संघाचे गोलंदाज कुठल्याही प्रकारचे मोठे फटके ॲक्वर्ट करून देत नाहीये त्या फलंदाजांना. नक्की दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा तशी गोलंदाजी होईल का? गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस सराव बॅटने घेतला फटका. क्षेत्ररक्षक आहे. बॉल उचलणार, फेकणार. एक धाव मात्र इथे घेतली जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुष्कर पुढे जाते ती 9 ह्या आकड्यापर्यंत. पहिल्या चेंडूवरती एक धाव. पहिल्या षटकामध्ये पुष्कर 8 डबा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये एक चौकार देखील आपल्याला बघायला भेटलाय आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक धाव मात्र घेतली जाते. नक्कीच या एका धावेच्या सहाय्याने जर का बघायला गेलं ना, तर 9 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. कुठेतरी अडचणीत सापडलंय की काय, कारण एक अंकुशच्या स्वरूपात एक मोठा विकेट कराडे या संघाला भेटलाय. परंतु अजूनही जर का बघायला गेलं अजूनही ब्रेक थ्रू काही मिळाला नाहीये. दुसरा चेंडू प्रगती बतावर आहे शुभमचा. फुलटॉस चेंडू होता. कोणत्या दिशेला मोठा फटका मारू शकले असते, परंतु प्लेयर आहे तिथे उचलणार, फेकणार. परंतु एकच धाव इथे कॉल होता म्हणजेच पवनचा. परंतु हेमंतनं सांगितलंय की माझ्यामध्ये ती क्षमता आहे, मी सुद्धा मोठे फटके मारू शकतो. कारण मंगेश सर हा फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवरती तुम्हाला फुल टोल वसूल करायचाच होता, कारण तुमच्या संघाला म्हणजे अर्थातच वावेगर या टीमला मोठ्या फटक्याची गरज आहे. कारण आता चेंडू झालेत ते 2 आणि धावफलक पोहोचले ते 10 या अंकावरती. म्हणजे जर का बघायला गेलं ना, तर 8 मध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बरोबर आहे पुष्कर. 2 चेंडूमध्ये 2 धावा मात्र इथे शुभमच्या षटकामध्ये मात्र इथे घेतल्या जात आहेत. एक चांगली गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका मिस टायमिंग आहे. इथे झेल पकडण्याची संधी होती. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये, ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, इधर तो ऍक्सिडेंट हो गया. इथे मात्र विकेटचं पतंग होतंय. विकेट दुसरी विकेट मात्र बॅक टू पॅव्हलियन डीजे. संघाचा कुमार जर एक स्टार क्रिकेटर आम्हाला आमचे मुख्य आयोजक प्रभाकरजी देशमुख सांगतात, जर का ते इथे असतील तर त्यांनी आपल्या मुख्य व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. प्रभाकरजी देशमुख त्यांची वाट पाहतात. नक्कीच आपण पाहतोय कुमार पोइंजे संघाचा एक स्टार क्रिकेटर, एक उभारता सितारा आपण पाहतोय, त्याला इथे मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायची. स्कोरबोर्ड मात्र लागला जातो पुष्कर 11 या आकड्यापर्यंत. इथे मात्र दुसरी धाव घेता घेता रनआउटची विकेट. इथे जमेची बाजू असेल ना, 3 चेंडूवरती 3 धावा आल्या पुष्कर आणि दुसरी धाव घेताना मात्र तिसऱ्या चेंडूवरती रनआउट झाला.
इथे मात्र थोडस कुठेतरी दबावामध्ये दिसतोय तो वावेघर संघ. पुष्कर काय म्हणशील, आतापर्यंत दुसरं षटक चालू असताना धावसंख्या पोहोचल्या होत्या 11 वरती. यावेळेस मात्र इथे परफ्यूम डिलिव्हरी मात्र टाकल्या जाते. थोडा नाकापासून चेंडू इथे मात्र काढला गेला. अर्थातच म्हणजे चेंडूचा वास दिला आणि नाकापासून चेंडू काढला गेला. परफ्यूम डिलिव्हरी इथे मात्र टाकल्या जाते. नक्कीच मंगेश सर, जर का बघायला गेलं ना तर कुठेतरी वावेघर हा संघ अडचणीत सापडलाय की काय. कारण वारंवार निर्धाव चेंडूची सांगता होतीये, विकेटचे पतन होत आहेत आणि अशा सिच्युएशन मध्ये जो कोणी फलंदाज जातोय ना त्याला मात्र आपली चांगली जबाबदारी पार पाडायची आहे. नक्कीच जर का बघायला गेलं तर अजूनपर्यंत धावफलकावरती धावा 11 अंकावरती स्थिर आहेत. जर का तुम्हाला या कराडे एक बलाढ्य संघ आहे त्यांच्या समोर जर का एक फायटिंग टोटल, एक डिफेंडेबल टोटल ठेवायची असेल ना तर तुम्हाला मोठे मोठे फटके मारावेच लागतील आणि नक्कीच त्या फटकांची नितांत गरज आहे वावेघर या संघाला. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. 1 टप्पी 2 टप्पी 3 टप्पी आणि 4थ्या टर्म मध्ये मात्र इथे आज झेल घेतला गेला. जर पुष्कर पाहिलं ना आपण तर मात्र खेळाडू कुठेतरी घाबरला होता. ज्या वेळेस चेंडू आला या खेळाडूकडे तर खेळाडू काय त्याला असं वाटत होतं झेल सुटतो का काय. कारण 1 टप्पी पडल्यानंतर पुन्हा एकदा हा उडला चेंडू, दुसरी टप्पी पडल्यानंतर देखील उडला, तिसरी टप्पी पडल्यानंतर देखील पुष्कर उडला आणि 4थ्या टर्म मध्ये मात्र हा झेल घेतला गेला. पुष्कर एक चांगला झेल मात्र इथे घेतला जातोय. संधी देऊया डीजे मास्तरांना. पाच चेंडूचा खेळ झालाय दुसऱ्या षटकातला. मैदानामध्ये जाताना दिसतील तुम्हाला ज्यांच्या नावामध्ये योगेश पवार. पवार हे महाराष्ट्रासाठी नवीन नाव नाहीये पुष्कर. यावेळेस मात्र कट केला थर्डमॅनच्या दिशेने, चांगला प्रयत्न केला गेला होता. इथे मात्र आउटफील्ड खूप फास्ट आहे. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच 2 धावाच्या साईने जे धाव वन शॉट आहे का सर? यस, नक्कीच इथे मात्र काय झालंय 1 शॉट म्हणजेच एकच धाव इथे पाहायला मिळेल. म्हणजे धाव फलक 11 अंकावरती स्थिर होतं ना ते मात्र आता जाऊन पोहोचते 12 अंकावरती. आणि जर का विकेटचा विचार केला तर 3 विकेट मोठे मोठे ब्रेक थ्रू आपण पाहतोय तंबूच्या आसराला इथे परतलेत. आणि नक्कीच जर का बघायला गेलं ना मंगेश सर तर आपल्याला असं वाटतंय की कराडे हा संघ वर्चस्व गाजवताना मैदानाच्या आतून. नक्कीच वावेघर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय की कुठेतरी स्थिर अवस्थेत. नक्कीच 11 फक्त आणि फक्त 12 धावा फलकावरती ते लगवल्या गेल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुमच्याकडे जर का बघायला गेलं तर दुसऱ्या षटकातले 2 षटकांचा पुष्कर खेळ संपलाय. या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात त्या फक्त आणि फक्त 4. म्हणजे पहिल्या षटकामध्ये पुष्कर जर जमेची बाजू होती तर 8 धावा होत्या. त्याच्यानंतर मात्र दुसरं षटक मात्र अप्रतिम टाकला गेला. हॅलो, फक्त धावा खर्च केल्या त्या शुभम या गोलंदाजाने ते फक्त आणि फक्त 4. जर एक चांगली गोलंदाजी बघायला भेटते, परंतु आता मैदानामध्ये गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज. तिसरं षटक टाकण्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी येणारा गोलंदाज अक्षय. नक्कीच अक्षयला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. कारण अक्षयचा विचार केला त्यांनी बरीचशी मैदानं गाजवलीत आणि तोच अक्षय आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर सज्ज झालाय. नक्कीच आपल्या टीमसाठी जशी गोलंदाजी पहिल्या म्हणजेच 2 प्रामुख्याच्या गोलंदाजींनी केली ना तशीच त्याला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल जर का आपल्या संघाला फ्रंट फुटवर ठेवायचं असेल तर. परंतु फलंदाजांना इथे मोठे मोठे फटके मारावेच लागतील. यावेळेस मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न होता पुष्कर. एक धाव मात्र इथे घेतल्या जाते. यष्टीरक्षक बघ पुष्कर कुठे उभा राहिलाय. लेग बाईचा इशारा येतोय तनय सरांचा. एक धाव मात्र येते. एक धावेने धावसंख्या पुष्कर जाते ती 13 वरती. पुष्कर आतापर्यंत वावेघर संघाला मोठे फटके मारून दिले नाहीयेत, काय म्हणशील याच्याबद्दल? नक्कीच जर का मंगेश सर विचार केला ना तर आम्ही बऱ्याचशा मैदानावरती या कराडे या संघाची गोलंदाजी पाहिली आहे. म्हणजेच कुठेतरी
या मैदानावर सुद्धा त्याच प्रकारची गोलंदाजी होतीये त्यांच्याकडून. कुठेतरी जर का बघायला गेलं तर वावेघर संघाच्या फलंदाजांना जगडून ठेवण्याचं काम आणि बांधून ठेवण्याचं काम ते करतायत वारंवार. म्हणजेच निर्धाव चेंडू असेल किंवा विकेटचे ब्रेक थ्रू असतील ते वारंवार देण्याचं काम आपण पाहतोय. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. राहुल आहे तिथे, उचलणार फेकणार, परंतु आपण बघतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. एक जवळवर समाधान मानलं आणि विश्वास दाखवलाय. नक्कीच इथे एक धाव घेतली जाते पुष्कर. एक धावेने धावसंख्या पोहोचल्या जाते ती 14. तिसरं षटक चालू आहे. गोलंदाजच्या मार्गावरती गोलंदाज अक्षय. स्ट्राईकला पाहत आहे पवन. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फुल टोल वसूल करता आला असता. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त बघत राहिला. कारण सांगेल मी, प्रेमाला तुम्ही तराजूमध्ये तोलू नका, प्रेमाला तुम्ही तराजूमध्ये तोलू नका. आणि जिथे पवन फलंदाजी करत असेल तिथे तुम्ही जास्ती काय बोलू नका, जास्ती काय बोलू नका. येतोय A1 क्वालिटीचा 6. तिसऱ्या चेंडूवरती एक लाजवाब षटकार मात्र इथे आलाय. तिसरं षटक चालू असताना स्कोर बोर्ड मात्र इथे कुठेतरी पुढे जाताना दिसतोय पुष्कर. 20 या आकड्यापर्यंत. आता मात्र या इनिंग मधला पहिला षटकार आपण पाहतो पुष्कर. ज्या षटकाराची आवर्जून आणि नितांत गरज होती ना वावेघर या संघाला, तो मात्र इथे ठोकला या पट्ट्यानं. यावेळेस कमबॅक कमबॅक कमबॅक. एसटी रक्षक बघ कसं काय कामगिरी करतो पुष्कर. एसटी रक्षक एकदम एसटीच्या खूप सारा जवळ आहे. नक्कीच इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा वारंवार जर का बघायला गेलं ना त्या षटकारानंतर कुठेतरी चांगली गोलंदाजी होत असताना आणि नक्कीच बॅक टू बॅकचे जर का बघायला गेलं तर निर्धाव चेंडू होते. परंतु आम्हाला पंच सांगतायत एक एक्स्ट्राची लेग बाईसची धाव इथे धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू आहे. इथे मात्र फटका मिस टाइम आहे परंतु प्लेयर आहे तिथे, उचलणार फेकणार रोहित आहे तिथे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर केलाय परंतु इथे काय झालंय म्हणजेच नक्कीच 2 धावा यांनी कंप्लीट सुद्धा केल्या त्या दोन्ही बॅटर्सने आणि 2 धावाच्या साहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतायत तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 या अंकावरती 23 या अंकावरती सॉरी. राहुलला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण आतापर्यंत मंगेश सर जर का बघायला गेलं ना तर कुठेतरी अडचणीत आहे वावेघर संघ आणि जर का त्याला तसंच ठेवायचं असेल ना तर मंगेशला आपल्या संघासाठी म्हणजेच कराडे या संघासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लाईनवर चेंडूची फेकी करावी लागेल आणि नक्कीच मंगेशमध्ये ती क्षमता आहे परंतु ती क्षमता या मैदानावरती त्याला म्हणजेच अर्थातच वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकातल्या आपण पाहतोय शानदार पर्व आहे. पहिला चेंडू आहे. पहिल्या चेंडूवरती अगदीच क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आपण पाहतो. एक मादक सौंदर्य पाहत असताना यॉर्करचा प्रयास होता आणि प्रयत्न यशस्वी ठरलाय. चेंडूला मात्र जर का बघायला गेलं ना तर खोलवर फेकी केली आणि नक्कीच बॅट्समनकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नाहीये या चेंडूवरती. बॅट्समन पूर्णपणे ब्लॉक झालाय. नक्कीच पहिला चेंडू आलाय तो निर्धाव. दुसरा चेंडू आपण पाहतोय प्रगती पथावर आहे राहुलचा. यावेळेस मात्र टॉस चेंडू
सलग दुसरा चेंडू मात्र इथे डॉट बघायला भेटतोय. राहुल मात्र शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय. शेवटचं षटक म्हटलं ना पुष्कर तर हाणामारीचं षटक असं म्हणून ओळखलं जाणारं षटक असतं आणि त्या षटकामध्ये विश्वास ठेवून मात्र कर्णधाराने गोलंदाजीसाठी मंगेश या गोलंदाजाला मात्र इथे आमंत्रित केलाय. योगायोग काय आहे बघा. गोलंदाज मंगेश आणि समालोचक देखील मंगेश. मैदानामध्ये सलग तिसरा चेंडू निर्धाव. पुष्कर काय गोलंदाजी करतोय. खरोखर चांगली गोलंदाजी इथे मात्र बघायला भेटते. अप्रतिम गोलंदाजी मात्र इथे करतोय गोलंदाज राहुल. नक्कीच मंगेश तर अजूनपर्यंत तर काही मेडनवर आली नाहीये. म्हणजेच वर्णे क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामध्ये 3 चेंडू तर निर्धाव फेकले. चौथा चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र काय घडतंय. चौथा चेंडू सुद्धा सलगचा बॅक टू बॅकचा आलाय निर्धाव. कुठेतरी वावेगर संघाची स्थिती आणि गती इथे मात्र कमी होत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी मोठ्या फटक्यांच्या. पुष्कर जर तू पाहिलंस ना यष्टीरक्षक मात्र अप्रतिम कामगिरी करतोय. कल्पेश यष्टीरक्षकाच्या एकदम जवळ उभा आहे. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र काय घडतंय. इथे मात्र विकेट किपरने मात्र त्याचं काम केलंय. इथे 5 चेंडू मात्र इथे निर्धाव मात्र पुष्कर आपल्याला बघायला भेटले. आजच्या दिवसातली 5व्या रात्रीमध्ये पहिली मेडन षटक पडणार का पुष्कर. कारण एकच चेंडू बाकी आहे. आतापर्यंत 5 चेंडू डॉट टाकले शेवटच्या षटकामध्ये. नक्कीच मंगेश सर कालच्या दिवसामध्ये सुद्धा असंच काही घडलं होतं. नक्कीच संकेत गोलंदाजी मार्ग होता भडवल या संघाचा. परंतु संकेतला शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली होती आणि तसंच काही घडेल का. आणि आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आत दाखल होत असताना विठ्ठल आलेत. विठ्ठलला या चेंडूवरती जर का एक धाव आली ना तर कुठेतरी मेडनवरची संधी हुकेल की काय राहुलची. परंतु राहुलला माहिती आहे त्यात ती क्षमता आहे. मी पहिल्या चेंडूपासून बोलतोय आणि तो क्षमता ती मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच शेवटचा चेंडू आहे. मेडनवर होईल का मैत्री चषकामध्ये. परंतु इथे आत्ताच ज्यांचं आगमन झालंय आडोशी गावातला एक दिग्गज समालोचक म्हणून ज्याला ओळखणारा एक आवाज मात्र इथे आलाय. आकाजी देशमुख साहेब इथे उपस्थित झालेत. सर आपलं देखील वेलकम असेल. वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामध्ये शेवटचा चेंडू बाकी. मेड षटक येणार का. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. परंतु काय घडतंय मैदानामध्ये. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. पंच हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू आहे ना. नक्कीच हा तो चेंडू असेल. इथे मात्र काय घडते. सर्व प्लेयर्स इथे ओके रनआउटचा पण चेक करायचंय. नो चेंडू आहे. नो चेंडू आहे. परंतु इथे आता रनआउट सुद्धा चेक होत आहे आणि नक्कीच सर्व प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळत होते की ग्राउंडच्या बाहेर येत होते. परंतु काय घडलंय. आउट आहे. आउट आहे सर. आणि 9 देखील आहे. नक्कीच रनआउट आहे फलंदाज. आणि नक्कीच जर का बघायला गेलं ना तर कुठेतरी अडचणीत सापडला होता हा संघ. परंतु या 9 चेंडूने कुठेतरी अशा पल्लवीत झाल्यात की काय. आणि आपण पाहतोय जिहार 21 नंबरची जर्सी त्यानं प्रदान केली आणि आपण पाहतोय तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका आला ना मंगेश सर तर कुठेतरी एक फायटिंग टोटल एक डिफेंडेबल टोटल म्हणजेच कराडे या संघासमोर सेट करता येईल. नक्कीच मोठ्या फटक्याची आवश्यकता नितांत गरज आहे वावेकर या संघाला. JR ला ती कामगिरी करावी लागेल. पुष्कर जर पाहिलं ना
तर पहिली मॅच देखील कमी स्कोरची मॅच आपण पाहिली, दुसरी मॅच देखील आपल्याला त्याच दिशेने जाताना दिसते, परंतु शेवटचा चेंडू बाकी आहे, 9 चेंडू पडलाय, इथून देखील कमबॅक करता येऊ शकतो वावेरगर संघाला. कारण क्रिकेट आहे, आपण नेहमी म्हणत असतो काही चेंज होऊ शकतं. या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला ना तर मॅचमध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण करू शकतो. नक्कीच क्रिकेट एक अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे मंगेश सर, आणि आपण पाहतो शेवटचा चेंडू प्रगती पथावर आहे. इथे मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं, परंतु पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की दोन्ही जमिनीला हात समांतर करून की हा सुद्धा वाईट चेंडू आहे. सलग बॅक टू बॅकच्या या 2 अवांतर धावा कुठेतरी तुम्हाला खूप काही सांगून जातील आणि नक्कीच अजूनही फ्री हिट ऑन असेल. पुष्कर जर पाहिलं ना 5 चेंडू निर्धाव टाकले, त्याच्यानंतरचे 2 चेंडू मात्र काहीसे खराब पडल्यानंतर मात्र स्कोअरबोर्ड मात्र हलता राहिलाय. स्कोअरबोर्ड पोहोचला जातोय तो 25 वरती, अजून 1 चेंडू बाकी आहे. जर मी खरं KTC लाईव्हच्या सर्व टीमचे मनापासून आभारी मानेन, कारण आजची 5वी रात्र आणि 5व्या रात्रीमध्ये कुठला प्रेक्षक कुठे आलाय, काय करतोय, कसा बसलाय, मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय राहुल. यावेळेस मात्र एक प्रतिम चेंडू इथे मात्र टाकला जातोय. इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये, इथे मात्र विकेट जाते. इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते 25, करायच्या 24 चेंडूमध्ये 26 धावा. इथे मात्र संधी देवी अडीजी मास्तरांना. हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना करूया प्रथम मानाचं वंदन. आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व संघांना आणि त्याचबरोबर सर्व संघांसोबत असलेल्या सर्व खेळाडू वर्गाला आपण आधीच त्याचं स्वागत करूयात. खरं तर मॅच चालू आहे, आपण पाहतोय मैत्री चषक. मैत्री चषकाचा थरारा या स्पर्धेमध्ये चालू आहे. नाईटची स्पर्धा, रजनी स्पर्धा, या रजनी स्पर्धेमध्ये घेतलेली मेहनत, अतुरात मेहनत आपण पाहतोय. आणि खरं तर ज्या मॅचमध्ये आपण लक्ष देतोय, वावेघर विपक्ष मॅच चालू आहे. आई गारमाता विरा 11 कराडे जबरदस्त संघ आपण पाहिलं तर बॉलिंगमध्ये ज्या प्रकारे बॉलिंग केली आहे, समोरच्या संघाला 25 मध्ये थांबवलंय. मग आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये करायच्या त्या अर्थात 26 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि त्याचबरोबर जबरदस्त चालू आहे सामने. अगदी सामन्याचं वळे जर पाहायला गेलं तर नाईटची रजनी, बाजूला जर पाहायला गेलं तर खोपोली आणि त्यासोबत पाहिलं तर कर्जतचा हायवे. या हायवेच्या अगदी आपण मधोमध जर उभं राहिलं, त्या स्पर्धेचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड अगदी आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या ग्रीन कपडा आपण पाहतो, त्या ग्रीन कपड्याचं वलय आपण बाहेरून जर बघितलं तर असं वाटतं की मैदानाला ग्रासच आहे की काय. चांगली अशी पाहिली तर ही स्पर्धा रंगवण्याचं काम या मैत्री चषकामध्ये सर्व आयोजकांनी केलंय. एक चांगली स्पर्धा, चांगल्या स्पर्धेमध्ये आमचे साथी समालोचक करतातच पुष्कर सर आहेत आणि त्यासोबत मंगेश सर सुद्धा होते, सुमेश सर सुद्धा आहेत. एक चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धामध्ये ज्या प्रकारे पंचांचा पॅनल, कॉमेंट्री पॅनल, त्या पॅनलचं आपण कौतुक करूयात. KTC लाईव्हची टीम सुद्धा आपल्यासोबत जोडली गेली. आमचे साथी स्कोरर सर उदय सर सुद्धा आहेत. एक चांगल्या स्पर्धेमध्ये एवढं चांगलं पॅनल नक्कीच इन्व्हाइट केलंय, यासाठी अगदी पाहिलं तर आयोजकांचा आपण सर्वप्रथम आभार व्यक्त करूयात. जी चालू मॅच आपण पाहतोय, ज्या मॅचमध्ये करायच्या 26 धावा. लक्ष पाहायला गेलं तर या मैदानाची आपण परिसीमा पाहिली तर परिसीमेचा अगदी आपण आढावा घेतला तर करायच्यात अगदी कमी धावा. पण जर वावेघर संघाने चांगली बॉलिंग केली, त्या धावा सुद्धा करताना अगदी विरा 11 कराडे संघाला कठीण जाईल. सागरजी मोरे सर या संघाचे पॅकर आहेत. खरं तर सागरजी मोरे सरांसोबत पाहिलं तर हालच्या मैदानामध्ये भेट झाली होती.
एक चांगलं व्यक्तिमत्व आणि खरं तर खोपोली विभागामधील सागरजी मोरे सर आणि त्याचबरोबर कराडेमधला संघ जर की पॅक करणं, मग त्या संघाची जी कामगिरी यावेळेस बरेचदा पाहिली आणि त्या संघावर टाकलेला विश्वास आता या मैदानामध्ये पुन्हा एकदा सज्ज करण्यासाठी सज्ज असणार तो कराडे संघ. नक्कीच आकाश सर जर का बघायला गेलं ना तर खूप कमी धावा झाल्यात. एक लो स्कोरिंग मॅच होईल की काय, परंतु आपण जर का कालच्या दिवसामध्ये म्हणजेच कालच्या दिवसामध्ये जर का विचार केला ना तर एका टीमनं म्हणजेच बडवल या संघानं तब्बल 23 धावा सुद्धा डिफेंड करून दाखवल्या होत्या आणि तोच विक्रम तोच जर का बघायला तर इथे होईल का. आणि नक्कीच जर का चांगली गोलंदाजी तिथे राहिली वारंवार नितांत जर का म्हणजेच निर्धाव चेंडू असो किंवा विकेटचं पतन किंवा ब्रेक थ्रू इथे लाभले गेले ना तर कुठेतरी वावेगर संघ सुद्धा कमबॅक करू शकतो. अगदी वावेघर आणि त्याचबरोबर पाहिलं तर वीरा 11 आई गारमाता कराडे संघ दोन्ही अगदी पाहिलं तर जवळचे असलेले संघ आहेत. पण दोघांनी आपल्यापर्यंत प्लस पॉईंट मायनस पॉईंट माहिती आहेत. परंतु क्रिकेटच्या पटलावर ज्या आपण मैदानामध्ये खेळतोय ते मैदान त्या मैदानात असलेले पाहिलं तर एक इतिहास. खरं तर हा मैदान फक्त नाईटच्या टुर्नामेंटसाठी नाही डेच्या टुर्नामेंटसाठी सुद्धा ओळखला जातो. खरं तर आदिवासी संघटनेच्या बऱ्याच मॅचेस या मैदानामध्ये होत असतात. इथे पावसाळी रबर मॅचेस सुद्धा बऱ्याच घेतल्या जातात आणि म्हणून या मैदानाला मोठा इतिहास आहे. आणि त्या इतिहास रंजक इतिहासमध्ये खेळताना या स्पर्धेमध्ये खेळताना या मैदानामध्ये खेळताना दोन संघ वावेगर संघ आणि त्यांच्या विरुद्ध वीरा 11 आई गारमाता कराडे संघ. खरं तर सुमेश सर आपण पाहिलं तर ज्या संघाचे संघ मालक आहेत अर्थातच सागरजी सर सागर मोरे सर एकविरा आईचे बरेच मोठे भक्त आहेत म्हणून त्यांच्या संघाचं नाव सुद्धा पाहिलं त्यांच्या मुलीच्या नावाने वीरा 11 नावाने. आणि या संघाने बॉलिंग चांगली केली आता बॅटिंगमध्ये धावा करायचे परंतु समोर वावेगर संघ आपला दम दाखवावा लागेल. इथं बॉल हवेत आहे फटका उंच गेला फसलेला फटका विकेट डाऊन होतीये पहिली विकेट येते मैदानाच्या बाहेर. पाहिलं तर कराडे संघाने सुरुवात देखील विकेट पासून केली होती आणि वावेगरच्या पण सुरुवात पाहिली तर विकेट पासून झाली आहे. पहिला चेंडू होते विकेट आली आहे पहिला विकेटचं पतन इथून झालं पहिला हॅलो पुढच्या मॅचसाठी आपण पोयंजे संघ आणि त्यांच्या विरुद्ध महापोली संघाला दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण विनंती केल्यात आपण टॉससाठी यायचंय. पोयंजे संघ एक पनवेल विभागामधले एक जबरदस्त संघ या संघामध्ये हार्ड हिटर बॅटर बरेचसे आपल्याला पाहायला मिळतील लेजेंडरी खेळाडू आहेत. आणि दुसऱ्या बाजूला महापोलीस संघ या संघाचं नाव सुद्धा पाहिलं तर सध्या चर्चेतलं नाव आहे. दोन्ही संघाला आपण टॉससाठी इन्व्हाइट करूयात. यावेळेचा चेंडू थोडंसं आपण पाहतोय अगदी वाईट सिक्सची लन पकडून जाणारा पंचचा इशारा आपण पाहतोय हा वाईट बॉल आहे. ज्या प्रकारे आपल्याला धावा करायच्या आणि ते धावा करण्यासाठी अगदी अतिरिक्त धावा सुद्धा येत आहेत. पण ज्या प्रकारे आपण मैदानामध्ये खेळायला उतरलोय बॉलिंग चांगली झाली आहे बॅटिंगमध्ये आपल्याला जर अवांतर धावा आल्या तर धावांचं लक्ष जास्त नसणार आहे. तरी सुद्धा क्रिकेटचं मैदान आहे क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर अगदी 24 बॉल 24 धावा करताना सुद्धा आपल्याला बॅटिंग करणाऱ्या संघाला परिश्रम करावं लागलं होतं. बरं क्रिकेटचं मैदान सरण्यासारखं कधी रंग बदलेल हे सांगू शकत नाहीये. यावेळेचा फटका देखील आपण पाहतो एक्स्ट्रा पॉइंट आणि डीप पॉइंटच्या कव्हरच्या गॅप मध्ये खेळला क्षेत्ररक्षक धावताय चेंडू पर्यंत चेंडूला अगदी अंतिम टप्प्यामध्ये अडवण्याचा प्रयत्न देखील केला गेला. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये गुड जज केला. सेकंड ते थर्ड अटॅम्प मध्ये आज चेंडूला स्टॉप करून इथून मैदानाच्या गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा इथून कंप्लीट करण्यात आल्यात. आकाश सर तुम्ही देखील आमच्यासोबत इथे जॉईन झालात संपूर्ण स्पर्धेचा रेकॉर्ड तुमच्याकडे देखील होता तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवला. त्यानंतर आकाश सरांची आमची भेट दी हॉलमध्ये एक टुर्नामेंट होती नक्कीच तेव्हा आमची भेट झाली आणि त्यानंतर भेट झाल्यानंतर नक्कीच त्यांनी इन्व्हिटेशन देखील दिलं होतं मानकुलीच्या मैदानावरती आमंत्रित केलं होतं मला समालोचन करण्यासाठी. आज आपण पाहतोय कॉम्बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले गेलेत आकाश देशमुख सर. तर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल बराच वाईड आणि त्याचबरोबर वाईडचा सिग्नल इथं मैदानामध्ये मिळाला जातोय. अर्थातच आपण पाहतोय जी मॅच चालू आहे बॅटिंग करणारा वीरा 11 आई गारमाता कराडे संघ आणि कराडे संघाला पॅक करण्यामध्ये अगदी पाहिलं गेलं सागरजी मोरे संघाचा एक मोठा वाटा आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे पहिल्या षटकामध्ये धावा संख्या जवळपास आपण पाहिलं तर 5 पर्यंत पोहोचलाय. चांगला फटका अगदी पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये बॉलला उडवलाय. आपला बॅटिंगचा क्लास दाखवताना बॅटरने टोकला A1 क्वालिटी षटकार.
तर या प्रकारचे फटके म्हणजे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि आताही त्याच प्रकारचं क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं अर्थातच बॅटरच्या रूपामध्ये. यावेळेस चेंडू आपण पाहतो एकदम कम बॅक करत असताना, परंतु ऑफिशियल सांगतात हा वाईट चेंडू आहे. वाईट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. गोलंदाजाकडून प्रयत्न केले जात आहेत डॉट चेंडू टाकण्याचे, अगदी फलंदाजापासून लांब चेंडू टाकण्याचा प्रयत्न केले जातात. अगदी वाईड यॉर्कर लेन्थची गोलंदाजी मैदानाच्या करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु हा चेंडू वाईड एकदा ऍड केली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल आता 12 आकड्यावरती. यावेळेचा फटका देखील आपण पाहतोय, उंच लांबला मिडल ऑफ द बॅटचा हा पंच, बडा पंच और बडा मंच के सामने हो जाता हुआ चेरोनो के लिए सिक्सर. गावचे सुपुत्र आणि तेही पाहिले तर क्रिकेट त्यांनी कॉमेंट्रीमध्ये गाजवलंय. आता पोइंजे संघाचे कॅप्टन आलेत. आता अजून एक फटका, काय जबरदस्त फटका, कमालीचा फटका पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग, एलिव्हेशन चांगलं आणि ज्या प्रकारे मैदानाची सीमा आहे, ज्या मैदानामध्ये वाऱ्याचा वेग आहे त्याच वेगाच्या दिशेने मारलेला फटका. बॅटरने दाखवला आपल्या टीमचा क्लास आणि आता टीम अगदी विजयाच्या जवळ सुद्धा पोहोचलाय. की वन ऑफ दी ग्रेटेस्ट शॉट आपण पाहतो आजच्या रात्रीमध्ये. हँडसम शॉट, दी स्टँड अँड डिलिव्हर केलं एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या डीप एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. सुरू आपण पोइंजे संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूयात. आपण टॉस साठी यायचंय. पोइंजे संघ आपला कॅप्टन आपण इन्व्हाइट करायचं टॉस साठी. चला लगेचच दोन्ही संघाचा दत्ता सरना आपण इन्व्हाइट करूयात. आपण टॉस साठी यायचं आणि त्याचबरोबर महापोलीस संघाच्या आपण कॅप्टनला विनंती करूयात आपणही मैदानामध्ये यायचंय. बरेच संघ चांगल्या प्रकारचे काल या मैदानामध्ये खेळताना आपण पाहिले. होराळे संघाला खालापूरमधल्या एक संघाला पाहिलं, परंतु त्या संघाविरुद्ध खेळणारा संघ जबरदस्त खेळला आणि तो सामना जिंकला. बडवल संघाला पाहिलं. खरं तर एक गोष्ट प्रामुख्याने आपण शेवटचा बॉल बाकी आहे, एक चेंडूचा खेळ बाकी असेल. चला स्पीडअप करायचं, अतिरिक्त वेळ घ्यायचा नाही. विलंब होता न होता आपण स्पर्धा मात्र या आजच्या रात्रीमध्ये लवकर संपवायची आहे. उद्या रात्रीमध्ये आपण आपण सर पाहणार आहोत. कालच्या रात्रीचा आपण विचार करूयात. ज्या मैदानाची अगदी पाहायला गेले तर स्तुती खालापूरमध्ये बऱ्याचदा केली जाते. हा कर्जतच्या विभागामध्ये जरी मैदान असलं तरी खालापूरकरांच्या अगदी जीवाशी जोडणारा वरणाई क्रिकेट संघ वरणे आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व आयोजक ज्या शिलेदारांनी ही स्पर्धा रंगवले त्यांचं आपण नेहमी कौतुक केलंय. कारण खालापूर क्रिकेट असं आहे, खालापूरमध्ये आयोजकांचं बरंच कौतुक केलं जातं. इथं फटका चांगला आहे, विजयावर शिक्कामोर्तब केलेला फटका टोकलाय बॅटरने आणि वीर 11 आई गारमाता कराडे संघ या पहिल्या मॅचला जिंकतोय. सागरजी मोरे सरांच्या पाहिलं तर चेहऱ्यावर ज्याला आनंद आहे तो आनंदी पाहिलं तर त्यांच्या संपूर्ण कराडे संघाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. जरूर वेल टीम कराडे संघ आपलं अगदी अभिनंदन असेल. पोइंजे संघ आणि त्यांच्या विरुद्ध महापोलीस संघाला आपण टॉससाठी इन्व्हाइट करूयात. आयोजक आपली वाट पाहतात. महापोलीस संघ आपण त्वरित यायचंय. आजची रात्र महत्वाची. आजच्या रात्रीमध्ये पाहायला गेलं तर आपल्याला समोर पोइंजा विरुद्ध खेळायचं आणि जो संघ पाहायला गेला तर स्वतःच्या नावाची एक दहशत पनवेलीमध्ये करत बसलाय आणि त्याच्या विरुद्ध महापोलीस संघ भिवंडी का भिवंडी महापोली या संघाने सुद्धा पाहिलं तर बरीचशी आपली चर्चा घडून आणली आहे. मग या संघामध्ये महारूप सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात